नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनता विद्या मंदिर मुरुडच्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील आज आपण व्याकरणाचा जो 5वा घटक आहे त्या 5व्या घटकातील व्याकरणातील अलंकार हा जो घटक आहे किंवा हा जो भाग आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत। बरं, मला सांगा, अलंकार म्हणजे काय? अलंकार म्हणजे दागिना। आता दागिना कशासाठी वापरतो आपण? शोभून दिसण्यासाठी, सुशोभीकरणासाठी, चांगलं दिसण्यासाठी, नाही का? म्हणजे आपल्याला दागिन्याची गरज कशासाठी आहे? सालंकृत होण्याची गरज कशासाठी आहे? तर आपण चार चौघामध्ये उठून दिसावं किंवा आपलं व्यक्तिमत्व ठसठशीतपणे लोकांच्या नजरेत भरावं यासाठी, आपल्याकडे कोणीतरी आकर्षित व्हावं यासाठी आपण किंवा स्त्रिया अलंकार किंवा दागिने परिधान करताना दिसतात। आता नाकामध्ये नथ, पायामध्ये, हातामध्ये गोठ, पाटल्या, गळ्यामध्ये गळसरी, दंडामध्ये बाजूबंद, असा लक्ष्मीहार, अशा प्रकारचे हे दागिने स्त्रिया फक्त आणि फक्त सालंकृत होऊन शोभून दिसण्यासाठी वापरताना दिसतात किंवा उपयोगात आणताना दिसतात। तद्वत किंवा त्याप्रमाणेच आपल्या मराठी भाषेला सुद्धा या अशाच अलंकाराची गरज आहे किंवा शोभून दिसण्यासाठी आपल्या भाषेला अलंकारिकपणाचा साज आणि बाज चढवणं गरजेचं आहे हे ओळखून आपल्या साहित्यिकाने मराठी भाषेला असा साज अलंकारानं चढवलेला आहे किंवा भाषेला अलंकृत केलेलं आपल्याला दिसून येतं। कारण एकसुरी भाषा, एक साचेपणा असलेली भाषा आपल्याला वाचावीशी वाटत नाही, आपल्याला कंटाळा येतो। वाचताना आणि लिहिताना किंवा बोलताना सुद्धा आपल्याला तेच वाक्य पुन्हा पुन्हा बोलायला लागलं की कंटाळवाणं वाटतं, रटाळ वाटतं, आणि म्हणून या ठिकाणी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं बोलण्याचा, अलंकारिक बाज ठेवून बोलण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणजे आपल्याकडे या भाषेला अलंकाराची गरज आहे कशासाठी? शोभून दिसण्यासाठी। यावरून त्याची व्याख्या आपल्याला करता येईल की भाषेला सुशोभित करणारा गुण म्हणजे अलंकार होय। आता संस्कृतमध्ये अलम म्हणजे काय होय? भूषणवाचक अव्यय होय। संस्कृतमध्ये अलम एकरी अवतरणामध्ये अलम हे जे आहे ते भूषणवाचक अव्यय म्हटलं जातं किंवा त्याचा अर्थ आहे भूषणवाचक, असा त्याचा अर्थ होतो। तर कृ या क्रियापदाचा करणे असा अर्थ निष्पन्न होताना दिसतो। मग अलंकृ या शब्दाचा अर्थ काय होतो? भूषित करणे किंवा भूषविणे असा अर्थ निर्माण होताना दिसतो किंवा असा अर्थ निर्माण होतो। म्हणजे अलंकार या शब्दाची अलंकृशी जरा जवळीक आहे किंवा अलंकार आणि अलंकृ हे शब्द एकमेकाशी कसे आहेत? संबंधित आहेत आणि त्याचा ही अर्थ कसा आहे? भूषण, आभूषण असाच होताना दिसतो किंवा असाच त्याचा अर्थ होतो। कशाचा? अलंकार या शब्दाचा अर्थ भूषण किंवा आभूषण असा होतो किंवा असा। आता बघा, बोलताना आपण एकसुरी बोलायला लागलं की आपल्याला म्हणजे ऐकावंच वाटत नाही। आता उदाहरण सांगतो, तुझे चालणे मोहक आहे असं म्हणण्यापेक्षा चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले। बघा कसं आहे, तुझे चालणे मोहक आहे, सुंदर आहे, देखणे आहे असं म्हणण्यापेक्षा कसं? चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, किंवा चालते गजाची चाल लड सुटली कुरळे बाल। म्हणजे इथं जे चालणं आहे त्या स्त्रीचं कसं आहे? गजगतीनं चालणं आहे, ते दिमागदार चालणं आहे। म्हणजे बघा भाषेचा डौल कसा वाढलेला आहे, भाषा कशी डौलदार झालेली आहे, सुंदर झालेली आहे, देखणी झालेली आहे। अलंकाराचा साज आणि बाज या ठिकाणी रामजोशाने आपल्या सुंदर मनामध्ये भरली, या कवितेमध्ये चढवल्यामुळे भाषा कशी सुंदर झालेली आहे, अलंकृत झालेली आहे। किंवा गद्यामध्ये पहा, काय आता वारा सुटलेला आहे, गारा पडत आहेत,
आणि लोक इकडं तिकडं पळतात. यापेक्षा कसं होईल, गारा वारा आणि पर्जन्याच्या धारा याचा मारा होऊन लोक सैरावैरा पळू लागले. असं जर म्हटलं तर ते कसं होईल, सुंदर दिसेल किंवा वाचायलाही आपल्याला चांगलं वाटतं आणि ते अलंकृतही होतं. इथे आज आपण थांबू, बाकीला उद्या पाहूया.